हे बघा किती छान आणि चमचमीत भाजी दिसत आहे. नॉनव्हेज मस्त झणझणीत आणि चमचमीत. चला तर मग मंडळी, आज आपण करणार आहोत एकदम खास गावरान आणि सर्वांची फेवरेट रेसिपी बकऱ्याचं डोकं. आमच्याकडे याला मुंडी म्हणतात. ही छान भाजून घेतली आणि हळद आणि मीठ चोळून चोळून छान धुवून घेतली. छान सगळीकडे मीठ आणि हळद चोळून घ्यायचं आहे आणि छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. हे बघा, या प्रकारे छान अशी 2-4दा अशी धुवून घ्यायची आहे. आता कुकरमध्ये तेल घेतलं 1 पळी. त्यात तेजपान घातलं, तमालपत्र, हिरवी विलायची, मोठी विलायची, दालचिनी घातली आणि परतून घेतला आणि बारीक चिरलेला 1 कांदा घातला. हे पण छान परतून घ्यायचं आहे मस्त. आता धुतलेली भाजी घातली, त्यात बकऱ्याचं डोकं किंवा मुंडी छान स्वच्छ धुवून घेतली होती. आता ते घातली त्यात. आता त्यात हळद घातली, बऱ्यापैकी हळद घालायची आहे. मीठ घातलं आणि कुकरमध्ये शिजू दिलं झाकण लावून. छान मिक्स करून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ. आणि यात पाणी घातलं. आणि झाकून शिजू दिलं. 10 शिट्ट्या झाल्यानंतर एका पातेल्यात तेल घेतलं. बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे. सावजी पद्धतीमध्ये तेल जास्त लागतं. आता यात मोहरी घातली, जिरं घातलं, हिंग घातलं, आणि मसाला घातला, वाटण घातलं. वाटणमध्ये खसखस आहे, कांदा आहे. छान वाटून घेतलं कांदा आणि खसखस आणि ते वाटण घातलं आणि छान तेल सुटतपर्यंत परतून घेतलं. हे बघा, छान लाल होतपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि खसखस. आता अद्रक लसूण पेस्ट घातली. हे पण छान परतून घ्यायची आहे. जेवढं जास्त परताल आणि छान तेल सुटेल तेवढी चव आपल्या भाजीला छान येणार आहे. आता हे बघा, आपली भाजी मुंडी शिजून गेली आहे. कुकरमध्ये छान मस्त शिजून गेलेली आहे. बढिया. आता हे पाणी वेगळं केलं आणि भाजी गंजामध्ये घातली. आणि छान मिक्स करून घेतलं. छान परतून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये. परतल्यानंतर झाकून शिजू दिलं. आता त्यात आणखी हळद घातली. आता जास्त हळद घालायची नाहीये, थोडी हळद घातली. थोड्या वेळानंतर धणे जिरे पावडर घातलं, लाल तिखट घातलं बऱ्यापैकी, मस्त झणझणीत भाजी होते, चमचमीत आणि झणझणीत. सावजी मसाला घातला, सावजी मीठ मसाला घातला,
आणि छान मिक्स करून घेतलं मसाले. चवीपुरतं मीठ घातलं. मीठ पण छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. आणि आता झाकून शिजून देऊ जरा वेळ. अगोदर शिजलीच आहे, पण आता मसाले घातले तर जरा वेळ आणखी शिजू द्यायची आहे, कारण की मसाल्यामध्ये छान मिक्स होईल भाजी. आता स्टॉक घातला. भाजीचा जो स्टॉक होता, भाजी वेगळी केली आणि हळद आणि मिठाची जे पाणी होतं ते वेगळं काढलं होतं, ते घातलं. त्याच्यातच शिजू द्यायची आहे भाजी. हे बघा, वाव, मस्त छान झाली आहे आपली भाजी. मस्त सुगंध सुटला आहे भाजीचा. आपली भाजी खायला तयार आहे, रेडी टू सर्व. बढिया. अशाच माझ्या सावजीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. मस्त, बढिया. वाव, काय मस्त तेलाचा तवंग आला आहे आणि काय कलर आला आहे भाजीला. बढिया. तुम्ही पण ट्राय करून बघा ही भाजी.